हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर काल होता मार्गशीर्ष गुरुवार, सो कालची पूजा एकदम मस्त झाली। उपास पण रात्री सोडला, नैवेद्य वगैरे दाखवला, ते काय मी शूट केलं नसेल, तुम्हाला कळलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज माझा मागचा व्हिडिओ बघा। सो आता इथे जे आहे, आजचा दिवस आहे शुक्रवार, जी काल पूजा केलेली ते आता मी सगळं सामान जागच्या जागी ठेवते, अगदी देवीचं पण। पहिला मी हळदी कुंकू लावून परत एकदा तिला त्यांची पूजा केली, आणि आता जे सगळं सामान आहे परत आपल्याला यूजचं आहे ते एका बॉक्समध्ये ठेवेल, आणि जे बाकीचं आहे ते आता ठेवून देईल। जसे की तांदूळ वगैरे ते मी तांदूळच्या डब्यात ठेवेल, आणि असं मी बॉक्समध्ये नीट ऑर्गनाइज करून ठेवते। हे जे डेलीचं सामान आहे मला पूजेला लागतं ते पण मी एका डब्यात नीट ऑर्गनाइज करून ठेवून देते, जेणेकरून आपल्याला इझिली भेटेल। जर तुम्ही पण असं काही करत नसाल तर प्लीज तुम्ही पण सामान आहे ना आपला ऑर्गनाइज ठेवा, म्हणजे ना वस्तू आपल्याला जागच्या जागी आणि नीट भेटतात। आता मी हे देवीचं मुकुट असं रॅप करून ठेवते। अगदी हा देवीच्या मुकुटला ना 5 वर्ष झाले, पण जरा पण त्याचा कलर नाही गेला, काही नाही गेलं, कारण का मी त्याला ना असं डबल रॅपमध्ये पॅक करून ठेवते। आणि आता मार्गशीर्ष गुरुवार संपले की हाच बॉक्स मी अगदी नीट सांभाळून ठेवते, जेणेकरून प्रत्येक वस्तू आणि गोष्ट अगदी नीट आणि जागच्या जागी राहील। सारखं सारखं नवीन घेण्यापेक्षा जे जुनं आहे ते अगदी व्यवस्थित वापरलं तर नीट यूज होतो त्याचा। तर मी अगदी नीट सगळं जे सामान आहे ते पद्धतशीर ठेवून देते। आता नेक्स्ट सेकंड गुरुवार येईल तेव्हा मला फक्त हे बॉक्स घ्यायचे आणि आपले नॉर्मल हार आणि फ्रूट्स वगैरे लागतील तेच यूज करावे लागेल। आणि आता हे लाल कापड आहे ते मी वॉश करेल। आणि ते पिल्लू उठलेली, पिल्लू आमची आज सकाळी 6 वाजता उठली, त्यानंतर ती ऑलमोस्ट 9ला झोपली। 9 नंतर मी हे सगळं आवरलं, त्याच्या आधी मी अशीच तिच्यासोबतच होती। दीपकला पण खूप झोप येत होती, तुम्ही बघतच असाल बाजूला तो झोपलाय। आणि पिल्लूला मी बोलते की गाणं बोल, हे बोलते तिचं चालू होतं। आणि ती नंतर हे खेळता खेळता ती ऑलमोस्ट 9ला झोपली ती। 10ला झोपली ती, ऑलमोस्ट परत 10:30ला उठली। सो माझी सगळी कामं रेंगाळली। ही आता इथे ह्या टाइमला ना उठलेली ऑलमोस्ट 10:30ला, आणि दीपकची झोप लिटरली झालीच नव्हती जरा पण। सो त्याला मी चहा वगैरे दिली आणि बसलेला तो तिच्या बाजूला। आणि पिल्लू बघा कशी बाबांना झोपवते, झोपवत नव्हती ती ॲक्च्युअलमध्ये, बाबांचे कान बघत होती। तिला ना कानाला असं हे गुदगुला करायला जाम आवडतं, आणि तिच्या बाबांना ती करते ना ते तिला आता ना आवडत होतं, सो ते हे करत होते। आणि तुम्ही आता या फ्रेम बघितलं त्या मी आता इथे अरेंज करणार आहे, तर तुम्ही बघताय कसं दिसतंय। आता हा कॉर्नर आहे ना तो कसा दिसतो, आणि आफ्टर बघा कसा दिसतोय, कसं वाटलं थोडेसे चेंजेस। आपण ना असे नॉर्मली घरात चेंज केलं ना कुठलाही कोपरा तर थोडं ना वेगळं वाटतं आपल्याला, म्हणजे चला काहीतरी नवीन केलं, नवीन प्लेस, असं सारखं बघून ना आपण बोर होतो। त्यामुळे ना असं थोडेसे घरी चेंजेस केलं ना की जरा आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं। आणि ही एक फ्रेम एक्स्ट्रा होती, सो मी ही हॉलमध्ये अरेंज केली। आणि पिल्लूसाठी मी मागवलेलं टॉईज ठेवण्यासाठी बॅग, तर ही मिशोवरून मागवलेली, कारण का मी जे टॉईज ठेवत होते ना ते डब्यामध्ये ठेवत होते। आता तिचे टॉईज हळूहळू वाढतात, आणि हे जे 2 टॉईज आहे ना ते असेच बाहेर राहत होते, आणि बाकीचे हे बॉक्समध्ये राहत होते। सो ह्याच्यावरती डस्ट वगैरे बसणार, मग परत ती तोंडात घालणार, परत तिला लूज मोशन होणार, सो मला हे नको होतं। त्यामुळे तिचे जे टॉईज आहेत ते मी सगळे अगदी सेफ ठिकाणी ठेवले एका बॉक्समध्ये। आता जेव्हा तिला पाहिजे तेव्हा ते मी तिला काढून देणार। जर तुम्ही पण टॉईज यूज करत असाल ना तर टाइम टू टाइम त्यांचे 1 वीकनी ॲटलिस्ट धुवा, कारण का ते तोंडामध्ये टाकतात। आणि आता मी इथे तिचे नेल ट्रिम करत होती, कारण का खूप तिचे नेल्स वाढलेले, आणि हे जे ट्रिमर आहे ना त्याच्याने जरा पण आपल्या बाळाला इजा होत नाही। जर तुम्ही नखं कापत असाल ना तर तुम्ही पण असं ट्रिमर घ्या, कट व्हायला पण इझी आहे अगदी, पण त्यांना हार्म पण नाही होत, कुठे कट पण नाही लागत, अगदी व्यवस्थित कट होते। तुम्ही बघताय पिल्लूला जरा पण त्रास नाही होत, तिला मी सॉंग्स लावून दिलेत, कारण का जेणेकरून तिचं मन डायवर्ट होईल आणि मला ती नीट करून देईल, कारण ती हल्ली असं नीट करून देत नाहीये। सो अगदी ते इझी आहे, इझी टू हँडल आहे। फक्त पुढचं जे नोझल आहे ना ते एज वाईज असतं, ते तुम्हाला फक्त फिक्स करायचं आहे बस, आणि एकदम इझिली कट होतात, नीट शेप येतो। आणि जर आपण कसं नेल कटरनी कट करतो ना तर थोडंसं आहे ना त्याला नेल्सना ना असं हे असतं धारधार म्हणतात ना नॉर्मली,
ते आपण ब्लेडनी कट करतो त्याच्यामुळे. हे कसं आपलं नेल फायलर असतं ना त्याच्याने आपण कसं घासतो नखं तसं होतं. सो त्यांना लागत पण नाही हे नखं हे केल्यावर आणि नीट इझिली निघतं. तुम्ही बघता अगदी कसे नीट प्रॉपर नखं निघालेत त्याची. सो आता हा एका हाताचं झालंय. आता दुसऱ्या हाताचं मी करते. हे तिला जे सॉंग्स आहे ना छोटीशी आशा ते खूप म्हणजे खूप तिला आवडतं. ते लागलं ना की ती डायवर्ट होऊन जाते. सो मी ना सारखं आहे ना तिला तेच सॉन्ग ऐकवतो. आता मी हे यूज करते 4 to 11 मंथचं मीडियम टाईप. हे तुम्ही अशा प्रकारे सगळे यूज करू शकता. अगदी मस्त आहे हे नेल ट्रिमर. तुम्हाला जर हवे असेल तर मी तुम्हाला लिंक देईल. तर तुम्ही आणि असं पण नाही की एकदम कॉस्टली आहे. काय तरी 250 समथिंग आहे. मी कुठल्या ब्रँडचं नाही घेतलं काय नाही, नॉर्मल घेतलं. ह्याच्याने पण काम चालतं. ब्रँड आणि ह्याच्यामध्ये काय ठेवलं आहे. सो नॉर्मल आहे ते पण चालतं. तुम्ही बघताय किती सारी नखं वाढलेली. माझं कसं लक्ष गेलं नाही ना काय माहिती. आणि हे तिने नेल्स पोटावर मारून ठेवलेले. सो तेव्हा मला कळलं हिचे नेल्स परत वाढलेत. ऑलमोस्ट मी आता 1.5 वीकनी केलेले आणि परत ते वाढले. सो ते ट्रिम केले आणि मी आता तिचं जेवण करते. सो मी आज तिला देते मटार राईस. सो ह्याच्यामध्ये मटार आहेत, मूग डाळ आहे, राईस आहे आणि आता ह्याच्यामध्ये मला जिरे पावडर आणि धने पावडर टाकायचं आहे. पहिला मी आहे ना अगदी व्यवस्थित वॉश करून घेणार आणि वॉश झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे धणे पावडर आणि हिंग. सॉरी जिरे पावडर आणि हिंग. आणि हे तूप आहे. तूप मी आपल्याला हवं तेवढं तसं टाकू शकता. आपलं बाळ जसं तूप खातं तसं. कोणाकोणाला नाही आवडत, कोणाला आवडतं. पिल्लूला आमच्या ना तूप ॲड केलं. आता मी ह्याच्या 4 ते 5 शिट्या घेईल. तर चला. आणि हा मी तुम्हाला प्रेफर म्हणजे तुम्हाला मी सांगते जर तुमच्याकडे बेबी असेल ना तर तुम्ही त्याचे जे फूड्स आयटम आहेत ना ते काचेच्या बरणीमध्ये नाही तर स्टीलच्या बरणीमध्ये स्टोअर करा. कारण का मी पण आता सगळ्यात पिल्लूचं काचेच्या हे जिरे पावडर, हे तिचं होममेड सॅरलेक्स, हे मखानीची पावडर, ड्रायफ्रुट्स, हे नाचणीचं सत्व आणि हे रेडीमेड सॅरलेक्स तुम्ही बघताय केवढंच खाल्लंय तिला जरा पण नाही आवडत. हे खाते ती आवडीने पण रेडीमेडवाला नाही खात. सो मी तिचं ऑलमोस्ट सगळं ना काचेच्या बरणीतच ठेवलं आणि ह्याच्यात मी आता तिची डाळ भरते कारण का तिला मूग डाळ पण मी देते ना. सो ही मूग डाळ पण मी आता ह्याच्यात भरते. असं मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवते. तुम्ही पण असंच करा. आणि पिल्लू बघा कुठे आले. तिला मी दिलेत सॉंग्स लावून कारण का मी ना जरा कुकर लावून घेते. सो त्याच्यामुळे मी तिला सॉंग्स लावून दिले. गेली ती तिकडे. पिल्लूची मस्ती बघा किती चालली. मी तिला काय बोलते, पिल्लू 1 for the day, 1 for the little lamb. किती मस्ती करते बरोबर बघा. Baba black sheep, have you any wool? Yes sir, yes sir, 3 bags full. Some for my master, some for the future. The rest for sharing with the people on the lanes. Jack and Jill. नाही आले आले. दोन दात दिसले का तुम्हाला माझ्या पिल्लूचे. आम्ही ना एक संडेचा प्लॅन केलाय. आई ग ही पोलगी खूप मस्ती करते. पिल्लूची ती टॉयची बॅग जी मी तुम्हाला दाखवलेली ती त्याच्यात सगळे टॉयज बसलेत. अजून एक्स्ट्रा मोठी आहे ती. आता जसजसे मोठे होईल तसे टॉयज वाढतील. सो मी ती घेतले. छोट्याशा डब्यात ठेवत होती पण तिला छोटा पडतो आणि बाकीचे टॉय बाहेर होते. आणि कुकीचे आमचे हेअर्स असतात ना त्याच्यामुळे मी ती बॅग मागवली. कुकीची पण आहे पण मी ती बाहेर नाही काढले कारण का मग दोन्ही टॉयज मिक्स होतील. आणि कुकी सध्या टॉयजनी नाही खेळत कारण का आमच्या कुकीला आलेत पिरियड्स. ऑलमोस्ट तिचे पिरियड्स आता जात आलेत. आणि सो तो छोटूसा
कॉर्नर मी तयार केलाय. आज एक फोटो एक्स्ट्राचा राहिला, ते थोडं अरेंज जरा नीट नाही झालं, मग तो फोटो कुठे ॲडजस्ट करू, सो मी इथे ॲडजस्ट केला तो. हे जे फोटो आहे ते तुम्हाला, हा स्मॅश केकचा फोटो आहे. तुम्हाला ना 17 तारखेला रात्री म्हणजे रात्री तुम्हाला कळेल, म्हणजे 18 लागतो तेव्हा 12 वाजता मी एक व्हिडिओ पोस्ट करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच. फक्त पिल्लूच्या बर्थडेला राहिले 2 days आणि पिल्लू होणार 1 yearची. 1 yearची होणार म्हणजे पोलगी. कशा हसते बघा गाणं बघून. म्हणजे हे ना त्यांचे आवडीचे गाणे कळतात, कसं काय कळतं काय माहिती, बरोबर सगळं कळतं. हे सॉन्ग माझ्या आवडीचं आहे. खूप म्हणजे खूप मस्ती करते, खूप म्हणजे खूप. आता आता 8:30ला तिला देईल. मी पण तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या आफ्टर 6 मंथ तुम्ही जर बाळाला वरचं खाणं देत असाल तर एक टाईम सेट करा. आपण कसं कधी पण देतो मध्ये लहान मुलांना, इवन कुठल्याही मुलाला अगदी 5 वर्षाच्या मुलापर्यंत तुम्हाला मी सांगते की मुलांना ना टाईम टू टाईम खायला द्या. त्यांचं ना शेड्यूल बनवा, तुम्ही रुटीन बनवा की आपण ह्या टायमिंगला दिलं पाहिजे, म्हणजे ना ते अगदी व्यवस्थित जेवण पोट भरून खातात. नाही तर कसं होतं की एक मिनिट माझं टी-शर्ट अगदी चावून ते ओलं काम जरा तू. तर हां त्यांचं ना रुटीन अगदी ना तुम्ही नीट हे करा. म्हणजे जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट देताय, खाली पोलगी असतो का पोल काय असतो, तर आहे ना त्यांना असं वरचं खाणं असं मध्येच नका देऊ. म्हणजे त्यांचं ना प्रॉपर असं टाईम सेट करा की ह्या टायमिंगला ब्रेकफास्ट, ह्या टायमिंगला मेल. आता मी पिल्लूला कसं सकाळी उठले की दूध देते, नंतर मग थोड्या टायमिंग असं ब्रेकफास्ट मखाने नंतर आपलं शिरा होते, रव्याची पेस्ट करते, असं काहीतरी थोडं देते. नाहीतर मग इडली किंवा आप्पे असं. ती सकाळी एवढं जास्त खात नाही पण थोडंसं खाते, पण तिला देते ते खाते. त्याच्यानंतर मग परत ती झोपते, एक वाजता वगैरे अशी झोपते. मग तेव्हा परत एकदा मी तिला दूध देते नॉर्मल, कारण का ती ब्रेकफास्ट कमी केलं होतं तेव्हा परत एकदा दूध देते. त्याच्यानंतर मग तिला मी 3 वाजता जेवायला देते. 3 वाजता ती जेवते. दुपारी मी तिला मोठी करून आता होममेड चालले, नाही तर कधी मूग असतात ना ते थोडं बॉईल करून देते, ते पण खाते. नाही तर नाचणीचं सत्व वगैरे असं देते. आणि मग नंतर ती परत झोपते. ती डायरेक्ट 5 किंवा 6 वाजता उठते, तर मी तेव्हा तिला ना दूध देते. मग ते पण ते दूध पिते ती. मी तिला आता सध्या ना काऊन देते, तर ते पण ती पिते. सो 6 वाजता तिला दूध दिलं ना की मग नंतर मग ती खेळते. आता पण खेळते ती. आता ती झोपते 8 किंवा 7:30 पर्यंत झोपते आणि मग अर्धा 1 तास झोपते ती. त्याच्यानंतर उठली म्हणजे थोडा वेळ खेळते आणि परत मग तिला आता तिचं ना रुटीन चेंज झालं आहे थोडं. आधी ती ना 7ला झोपायची, आता 7ला नाही झोपत, आता 7:30 किंवा 8ला झोपते, 1 तास झोपते. आणि मग ती 8:30 किंवा 9:45ला उठली, 15-20 मिनिटांनी किंवा 9-20 वाजता वगैरे तिला जेवायला देते. आणि जेवण झालं की मग तिला नंतर ती खेळत असते. नंतर मग मी तिला झोपायच्या आधी दूध देते. तरी पण 12पर्यंत असं मी तिला दूध देते. ते पण काऊ मिल्क असतं. फक्त सकाळी आहे ना मी तिला लॅक्टोजनचं देते, कारण का ती कधी उठेल ना सांगता येत नाही. सो दूध गरम नसतं असतं, कारण का कधी कधी रात्री जागते, त्यामुळे मला पण राग येत नाही दूध उठून गरम करा, आणि तिला तेवढा धीर पण नसतो. सो रात्री तिला पण मी काऊ मिल्क देते. मग ती झोपते ऑलमोस्ट 1पर्यंत झोपते ती. 1 मिनिट कॉल आला पिल्लूच्या बाबांचा.
बोलत होती की बाळाचं ना रुटीन आपण आपल्यावर असते की आपण कसं सेट करतो. जर त्यांना मध्ये मध्ये खायला दिलं ना मग ते प्रॉपर जेवत नाहीत वगैरे, मग त्यांना तीच सवय लागते. सो मी तुम्हाला सांगते की तुम्ही असं मध्ये मध्ये चटरपटर वगैरे देऊ नका. प्रॉपर त्यांना लंच डिनर घरचं खाणं फ्रूट्स वगैरे असं द्या. काही असेल ते घरी बनवा आणि द्या. आता मी एक दिवशी ना बीट, आता पिल्लू 1 इयरची ऑलमोस्ट झाली, सो मी ना बीटचा पास्ता घेतलाय. सो मी कधीतरी एक रेसिपी शेअर करेल संडे आयदर उद्या मी शेअर करेल पास्त्याची रेसिपी. पिल्लूसाठी पण नवीन असेल ते. सो उद्या मी पिल्लूला पास्ता देणार आहे खायला. तिला पण जरासं असं काहीतरी नवीन, मी पण तिच्यासाठी असं कधी कधी ना डिफरंट करते. आणि जरी बाळाने खाल्लं नाही ना तरी आपण काय करतो तर तो खात नाही असं उलटीचं ते करतो तर देत नाही आपण. पण काय माहिती ती त्याला आवडत नाही आहे की कसं काय, तर मी असं नाही करत. जर तिने खाल्लं नाही ना जरा तरी पण मी आहे ना लगेच दुसरं काहीतरी करेल. त्याच्यामुळे ना घरी आपण असं काहीतरी रेडीमेड बनवून ठेवलं पाहिजे जेणेकरून त्याला आता नको हवे असेल काय हवे असेल ना तर आपण इन्स्टंट दुसरं काहीतरी करू शकू. सो असं आपण घरात काहीतरी ना रेडी टू ईट असं ना करून ठेवायला पाहिजे. इथे पिल्लू जाम मस्ती करते. ते गाणं बघते आणि माझ्या अंगावर आपटते. गाणं बघते आणि आवडीच बघा दिसतच तुम्हाला. तिला गाणं आवडलं नाही की येऊन नुसती आपटते माझ्यावर. घामाघूम झाले बघा. हां, तर मी तुम्हाला सांगत होती की तुम्ही पण ना असं हे बघा कशी चावते, जाम चावते. 2 दात ना एवढे डेंजर आहेत ना तिचे, जाम डेंजर आहेत. तर तुम्ही पण असं ना जर ते बाळाने खाल्लं नाही ना तर आपल्याकडे पण काहीतरी असं रेडी टू ईट हवे. आता माझ्याकडे कसं नाचणीचं सत्व आहे, मखाने पावडर प्लस ड्रायफ्रुट्स पावडर, रवा पण मी रोस्ट करून ठेवला तुपामध्ये, होममेड सॅरलेक्स, बाहेरचं सॅरलेक्स असं सगळं आहे माझ्याकडे. जरी तिने आता मी तिला समजा खिचडी देते, तिने खाल्ली नाही, तिला आवडली नाही, तिला नको आहे, तर मी बरोबर 10 मिनिटामध्ये ना ते दुसरं करून तिला देते, मग जेणेकरून ती ते खाते. नाहीतर मग बाळ उपाशी झोपतं आणि मग आपण काय बोलतो चला ते खात नाही आपण दूध पाहिजे, असं नाही करायचं. आपण लगेच थोडं दुसरं ट्राय करू शकतो की त्याला हे आवडत नाही ते खाऊ शकते का. आपल्याला काय वाटतं ते उलटी काढते तर त्याला नको आहे त्याचं पोट भरलं, असं नसतं. मी 1-2दा ट्राय केलं त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही पण ना तसंच करा. तुम्हाला पाठी ना गाण्यांचा पिल्लूच्या सॉंग्सचा आवाज येत असेल. आता मी तिला सॉंग्स लावून दिलेत कारण का वॉकरवर खेळून खेळून दमली. आता ती ना पुरी मला चावून हे बघा कसं ओलं करून टाकले माझं टी-शर्ट तिने. सो चला, सो भेटू आपण आता थोड्या वेळाने, बघा कशा भोपला बसलाय माझ्या. आणि इथे मी फायनली पिल्लूला झोपवलेली. ती झोपली ना ह्या पिरियडमध्ये तर माझे नॉर्मली कामं होतात कारण का नंतर आहे ना ती खूप त्रास देते. आता खूप ॲक्टिव्ह झाले, खूप म्हणजे खूप. आता कुकीला पहिलं खायला देते. पहिला आमचं कुकीला नाही दिलं ना की ती सारखी फेऱ्या मारत बसते माझ्याजवळ. सो आधी कुकीला दिलं, कुकीचं रेडी झालं, ती बघितलं, ती वाट बघत होती की मला कधी देत आहेत. मी तिला झोपून आली तशी ती आली. आता ती लगेच खाईल कारण का तिला भूक लागते 8पर्यंत. सो तिचं झाल्यानंतर मग मी पहिलं हे माझं किचन पहिलं क्लीन करून घेतलं, मी जेवून घेतलं, पाणी भरत ठेवलंय, तिचं पिल्लूचं दूध ठेवलंय काढून आणि हे तिचं रेडी करून ठेवलंय. फक्त मला तडका द्यायचा आहे, ते नंतर देईल. आणि आता बाकी सगळं आवरलंय. तिचं पाणी पण गरम करून ठेवून देते, नंतर मग मला काहीच हे त्रास नको. आता ती झोपले तोपर्यंत तिचे सगळे मी नाईट कपडे आहेत, नाईट ड्रेस वगैरे ते सगळं काढून ठेवणार आहे जेणेकरून ती उठल्यावरती मला इकडे जा तिकडे जा नको. कारण का ना ती आता प्रत्येक गोष्ट घ्यायला बघते, पुढे सरकते, क्रोलिंग करते, त्यामुळे भीती वाटते कुकीजवळ वगैरे जाईल तर. सो इथे मी तिचा नाईट ड्रेस काढून ठेवते. मी तिला सॉक्स वगैरे सगळं रात्री घालते कारण का कसं होतं ती आहे ना जरा पण अंगावरती घेत नाही आणि AC वगैरे चालू असतं, तिला गरमी पण प्रचंड होते, त्याच्यामुळे मी तिला अगदी नीट प्रॉपर कव्हर करून ठेवते. इथे मी 2 हँकी काढल्यात, रुमाल काढल्यात कारण का मी तिला रात्रीची स्पॉन्ज बाथ देते, थोडंसं अंग गरम पाण्याने पुसून घेते तिचं, जेणेकरून ती अगदी नीट झोपते. आणि खूप दिवसा खेळते वगैरे, हात इथे लाव तिथे लाव, तोंडात घाल, फिरते वगैरे, हात कुठे पण असतात, ती डस्ट असते अंगावर. सो तिला पण थोडं फ्रेश, त्यामुळे तिला मी रात्रीची स्पॉन्ज बाथ देते. आणि तिचा आता डिनर टाईम होईल सो सगळं डिनरचं सामान पण मी बाहेर ठेवून घेते. आता इथे मी तिचा
तिचं पावडर वगैरे सगळं अगदी नेते, म्हणजे एक एक गोष्ट तिची सगळी मी बाहेर आधीच ठेवून देते ती उठण्याच्या आधी. नंतर कसं होतं, मग ती उठली ना की मग माझी नाचानच होते, हे आणायला जा ते आणायला जा, परत ती काय करते कुठे जाते. त्याच्यामुळे ना सगळं ती उठायच्या आधी मी सगळं अगदी नीट हॉलमध्ये ठेवून देते, जेणेकरून ती उठली की नुसतं ते घ्या आणि हे करा. फक्त दूध आणि तिचं पाणी गरम करायलाच मला उठावं लागतं, नाहीतर मला एवढं उठावं लागत नाही ती असली की. आणि आता मी तिचं डायपर वगैरे घेते आणि मी हा लिटिल एंजलचे डायपर यूज करते. लिटिल एंजलचे डायपर खूपच चांगले आहेत, पॅम्परपेक्षाही मला लिटिल एंजलचे आवडले. ही तिची मॅट आणि ही वरती मी तिला गोधडी टाकते. कारण का कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेल मी तसं का करते. कारण का ती आता आहे ना उभं राहायला शिकले, सो कधी पण धाटकन डोकं बिकं आपटेल, त्याच्यामुळे सेफ्टीसाठी आहे ना मी सगळं एकदम जाड अंथरून घेते, कारण का मॅट एकदम पातळ आहे. मी एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केली आहे माझ्या अकाउंटवरती, मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल, जे की आपण कुठले प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत, का वापरले पाहिजेत, कुठले परचेस केले पाहिजेत आणि का, ते सगळं मी शेअर केले. मी तुम्हाला ती लिंक शेअर करेल. आणि ही आहे ना मॉस्किटो नेटची बॅग आहे, तर मी ह्याच्यात ना ब्लँकेट ठेवते, कारण का मला अजिबात नाही आवडत की दिवसा आपण बेडवर असंच लोळत बसणार आणि ते ब्लँकेटवर पाय लागणार आणि आपण तेच अंगावर घेणार. सो मी अशी बॅगमध्ये भरून ठेवते आणि ती ब्लँकेट पिल्लू पण यूज करते, आणि पिल्लूनी अशी कुठली घाण वस्तू यूज केलेली मला नाही आवडणार. आणि रात्री मग तिचे टॉयज आहेत ना ते बॅगमध्ये भरते ब्लँकेट काढल्यानंतर, आणि ते एका साईडला ठेवून देते. आता तुम्हाला मी रिझन सांगते की मी का असं सगळं डबल करते. कारण का ती उभं राहायला शिकते, क्रोलिंग करते, सोफ्याला धरून उभी राहते, सो ती कधीही पडू शकते आणि तिला लागू शकतं डोक्याला. सेफर साईड आम्ही असं यूज करतो. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.